नंदुरबारच्या स्थानिक राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एका दीर्घ काळानंतर नंदुरबारला अखेर पालकमंत्री मिळालाय। यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पालकमंत्री पदाचा पेच अखेर संपलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा एकदा नंदुरबारच्या पालकमंत्री पदावर संधी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या हाती आता नंदुरबारची धुरा सोपवण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात भाजप आणि शिंदे सेना यांचा भ्रमनिरास झालाय। आता या निर्णयाचे स्थानिक राजकारणात कोणते परिणाम दिसून येतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल। हसन मुश्रीफ यांच्यासारख्या अनुभवी नेता आता आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात नेमका कसा बदल घडवतात? आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निर्णयावर काय भूमिका मांडतात? आता यामागे सरकारचं कोणतं राजकीय गणित लपलंय? या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूया आणि या बातमीतील सर्व पैलू जाणून घेऊया अगदी सखोल पद्धतीने आजच्या विशेष व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या काही काळापासून रिक्त होते। या पदासाठी नंदुरबारमधील स्थानिक महायुतीत तिन्ही घटक पक्ष आग्रही असल्याचे सांगितले जात होते। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा गड असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या महायुतीचेच वर्चस्व पाहायला मिळते। राजकारणातील दोन महत्त्वाचे चेहरे म्हणजे डॉक्टर विजयकुमार गावित आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी सध्या महायुतीत सक्रिय आहेत। आमदार रघुवंशी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय, तर डॉक्टर गावित सध्या भाजपमधून राजकारणात सक्रिय आहे। अशातच या दोन्ही प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री पदासाठी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वरिष्ठ नेत्यांजवळ या संदर्भात चर्चा देखील सुरू होती। भाजप आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही पक्ष या पदासाठी आग्रही होते। मात्र काल झालेल्या निर्णयानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील सस्पेन्स आता पूर्णपणे थांबलाय। कारण नंदुरबारचे पालकमंत्री पदासाठी ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे। या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आनंद व्यक्त केला जातोय। जिल्ह्याची या आधीचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते आणि आता दुसऱ्यांदा देखील राष्ट्रवादीला संधी मिळाली आहे। यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे म्हणाले की हसन मुश्रीफ साहेब हे राजकारणातील एक अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व आहे। नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथील प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता होती। मुश्रीफ साहेबांच्या रूपाने जिल्ह्याला एक सक्षम पालक मिळाला आहे। त्यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि सिंचनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट होईल। सर्वप्रथम जाणून घेऊया मंत्री हसन मुश्रीफ यांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यानंतर समजून घेऊया त्यांच्या नेतृत्वाचे नंदुरबार वर होणारे परिणाम। मित्रांनो, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेतृत्व मानले जातात। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा सहभाग हा सक्रिय राहिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा सरकारमधून विविध मंत्रिपद भूषवले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाचा मोठा प्रभाव नेहमी पाहायला मिळतो। सध्या स्थितीत ते महायुती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे। आता नंदुरबार जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। अगदी सकाळी 6 वाजेपासून जनसंपर्क सुरू करणारा लोकनेता अशी त्यांची ओळख आहे। आता हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाचा नंदुरबारला कसा फायदा होईल यावर देखील प्रकाश टाकूया। तर मित्रांनो, हसन मुश्रीफ एक अनुभवी प्रशासक आणि ज्येष्ठ नेते आहेत। त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबारमधील या प्रश्नांना गती मिळण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम आरोग्य सेवा। हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्याने त्यांच्या पदाचा उपयोग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणे, त्याचप्रमाणे कुपोषण सारख्या प्रश्नांवर उपाययोजना राबवण्यावर नक्कीच होईल। द्वितीय, प्रलंबित विकास कामे। हसन मुश्रीफ निधी वाटप आणि नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत। त्यांच्यामुळे जिल्ह्यातील निधीची योग्य वितरण आणि अंमलबजावणी होण्यास मदत होईल। तृतीय, प्रशासकीय समन्वयक। नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याची जबाबदारी
राज्यातील एका महत्त्वपूर्ण नेतृत्वाकडे दिल्यामुळे राज्य प्रशासन आणि जिल्हा यांच्यातील समन्वय मजबूत होईल. त्यांचा फायदा जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर कामांना होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. चौथं, आदिवासी विकास विभाग. मित्रांनो, हसन मुश्रीफ यांनी याआधी अल्पसंख्याक खात्यांसारखी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे ते नंदुरबारमधील आदिवासी विकास विभागाला देखील योग्य न्याय देतील असे सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, राजकीय क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते हसन मुश्रीफ यांसारख्या अनुभवी नेत्याचा नंदुरबार जिल्ह्याला नक्कीच सर्व बाजूंनी फायदा होईल. मात्र असे असले तरी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते मात्र या निर्णयावर नाराज आहेत. नंदुरबार जिल्हा भाजपने असे म्हटले आहे की नंदुरबार हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, जिथे भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व असताना राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिल्याने ही नाराजी आहे. जिल्ह्यात भाजपचे आमदार असताना हे पद राष्ट्रवादीकडे जाणे कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारे आहे. मात्र राज्याच्या राजकारणात महायुती टिकवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगत स्थानिक भाजप नेत्यांनी याला वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश म्हणून स्वीकारले आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु जर पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा असता तर समन्वय साधणे अधिक सोपे झाले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हसन मुश्रीफ यांच्या नियुक्तीने जिल्हा पातळीवर महायुतीमध्ये समन्वयाची नवी कसोटी लागणार आहे. भाजपच्या गोटातून काहीशी नाराजी व्यक्त होत असली तरी जिल्ह्याचा विकास केंद्रस्थानी ठेवून तिन्ही पक्ष एकत्र काम करतील असं सध्या चित्र दिसतंय. डॉक्टर विजयकुमार गावित आणि हसन मुश्रीफ हे दोन्ही नेते आता नंदुरबारच्या विकास कामासाठी एकत्र कसे काम करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याचप्रमाणे आमदार रघुवंशी हसन मुश्रीफ यांच्याशी कसा समन्वय साधतात हे पाहणे देखील महत्त्वाचे बनले आहे. मित्रांनो, मुश्रीफ यांची ओळख सहकार क्षेत्रातील जाणकार आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक चाणक्य नेता अशी आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटते, आता नंदुरबार जिल्ह्याला या नवीन नेतृत्वाचा कसा प्रकारे फायदा होईल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.